उल्हासनगर महापालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना प्रशासकीय कामकाजाचे धडे देण्यासाठी आसामच्या गुवाहाटी येथे 5 दिवसांचं प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। हे प्रशिक्षण अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने 22 ते 26 जुलै दरम्यान आयोजित केलं गेलं। या प्रशिक्षणात नगरसेवकांना सभाशास्त्र, कायदेशीर प्रक्रिया, महासभेचे नियम, कायदेशीर चौकट, कामकाजाची नियमावली अशी माहिती देण्यात आली। महासभेत प्रभागातील नागरी समस्या आणि जनहिताचे प्रश्न आक्रमकपणे आणि प्रभावीपणे कसे मांडावेत, प्रशासकीय कारभारातील बारकावे कसे समजून घ्यावेत आणि विषयानुसार अचूक संचिका कशी तयार करावी याबाबतचं मार्गदर्शन तज्ञांकडून देण्यात आलं। पण हा दौरा तेव्हा चर्चेचा विषय ठरला जेव्हा महापालिकेच्या तिजोरीतून या दौऱ्यासाठी 65 लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली। महत्वाचं म्हणजे 76 नगरसेवकांपैकी 71 नगरसेवकांनी संमती दिल्यानंतर त्यांचा प्रवास, निवास आणि प्रवास भत्त्याचा संपूर्ण खर्च महापालिकेने केलाय। पण या दौऱ्यात नगरसेवक आपले कुटुंब आणि नातेवाईक देखील घेऊन गेले होते। त्यांचे विमानातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले। प्रशिक्षणाचा एकही फोटो समोर आला नाही असे देखील मग सांगितलं गेलं। त्यामुळे नेमकं प्रकरण काय आहे, त्यांच्यावर काय आरोप होत आहेत, सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतोय। तर मंडळी, महत्वाचा मुद्दा असा की जून 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं होतं। तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंडखोर आमदार गुवाहाटीत एका आलिशान हॉटेलमध्ये अनेक दिवस थांबले होते। त्याच आलिशान हॉटेलमध्ये उल्हासनगरचे नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबियांनी मुक्काम केल्याने सगळ्यांच्याच भुवया पुन्हा एकदा उंचावल्यात। पालिकेचे प्रभारी सचिव आणि उपायुक्त दीपाली चौगुले यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात गुवाहाटी येथे 60 ते 70 नगरसेवक प्रशिक्षणासाठी गेले होते असं म्हणण्यात आलंय। नेमकी संख्या मात्र पालिकेने दिलेली नाहीये। सभागृह नेते अरुण अशान यांनी सांगितलं की प्रशिक्षण दौऱ्याला कुटुंब व नातेवाईकांसह गेलेल्या नगरसेवकांनी त्यांच्या कुटुंबाचा जो खर्च आहे तो स्वतःच्या खिशातून केलेला आहे। महापौर अश्विनी निकम यांनी देखील सांगितलंय की नगरसेवकांचा संपूर्ण खर्च महापालिकेने केला आणि नगरसेवकांनी त्यांच्या कुटुंबाचा खर्च हा स्वतः केलाय। पण विरोधकांकडून म्हणजे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या अंजली साळवे यांनी प्रश्न उपस्थित केलाय, नवनिर्वाचित नगरसेवकांना मुंबईसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी प्रशिक्षण देता आलं असतं। 65 लाखांचा चुराडा करून गुवाहाटीला जाण्याची गरजच काय होती? गुवाहाटी लांब असल्याने मी त्यांच्यासोबत प्रशिक्षणाला गेले नाही, पण नगरसेवकांच्या कुटुंबाचा खर्च कोणी केला या सर्वाची माहिती आणि खर्च हा उघड झाला पाहिजे। माजी महापौर भगवान भालेराव यांनीही गंभीर आरोप केलेत। आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेने नागरिकांच्या कराच्या पैशातून 65 लाख रुपये अशा प्रकारे खर्च करणे योग्य नाहीये। नगरसेवकांच्या अभ्यास दौऱ्या नावाखाली सहल काढण्यात आली का? इतका मोठा खर्च झाला म्हणजे नगरसेवक चार्टर्ड विमानात गेले होते का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय। महापालिका निवडणुकीत पराभूत झालेले काही उमेदवारही अभ्यास दौऱ्यात सहभागी झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। व्हिडिओच्या शेवटी आता या अभ्यासू दौऱ्यानंतर नगरसेवकांच्या कार्यपद्धतीत आणि शहराच्या विकासात प्रत्यक्ष किती बदल दिसतोय याकडे लक्ष असणार आहे असं आपण म्हणू शकतोय। दरम्यान तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।